तू भेटशी नव्याने या मालिकेचा 3 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो आणि ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय की गौरी काल देवीला प्रार्थना करते अभिमन्यू सरांसाठी आणि सगळं काही छान होऊ दे म्हणून प्रार्थनाच करत असते। तेवढ्यात तिला तिचा काका दिसलाय, तो म्हणजे विघ्नेश काका। तर हा जो काका आहे ना प्रेक्षकांना, तो पळून गेलेला आहे फ्रॉड करून आणि त्याने ऑलरेडी गौरीच्या वडिलांवर खूप सारा कर्जांचा डोंगर टाकलेला आहे आणि तो पळून गेलाय आणि आता तो अचानक या गौरीच्या समोर या अशा पद्धतीने आलाय। पण गौरी मात्र खूप भोळी आहे बिचारी, ती खूप खुश होते या काकाला बघून आणि म्हणते, काका अरे किती दिवसानंतर दिसतोयस, तू मुंबईतच होता तर मग घरी का नाही आला? अरे तुला माहितीये बाबा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत रे। तर आता हा काका म्हणतो, गौरी तू मला आग्रह नको करूस, मी नाही येणार घरी। आता गौरी म्हणते, काय बोलतोयस काका हे? अरे बाबा किती वाट बघतायत तुझी, तुला माहिती तरी आहे का? ते काय नाही, मी तुला आता ताबडतोब घरी घेऊन जाणार आहे। गौरी तिथे असलेल्या देवी आईच्या मूर्तीला धन्यवाद देते, म्हणजे तिचा काका सापडला म्हणून, आणि तिच्या काकाला घरी घेऊन जाते। तर आता इकडे आपण बघतोय प्रेक्षकांनो, ही जी आपली अर्पिता आहे ना, अभिमन्यू सरांची बहीण, ती खूप मनोभावे घटस्थापनेची पूजा करत असते आणि आता तेवढ्यात अभिमन्यू सर कॉलेजमधनं घरी येतात। अर्पिता म्हणते, काय रे दादा आज एवढ्या लवकर घरी आलास? आता सहज अभिमन्यू सर विचारतात, रागिणी आली का ग? तेव्हा ही अर्पिता त्यांची गंमत करते आणि म्हणते, बापरे रागिणी काय झालं रे? काही भांडणं वगैरे झाले की काय? नाही, तू अचानक आल्या आल्या रागिणीची विचारपूस करतोय म्हणून विचारलं तुला। आता इथून पुढे सीन स्किप करू नका प्रेक्षकांनो, आज जरा मजा आली आहे बघताना। झालंय असं, या रागिणीमध्ये घुसली आहे मंजुलिका। आता हे तर तिने मुद्दाम सगळं सीन क्रिएट केलाय। आता ही रागिणी एकदम चिडचिड करून घरी आली आहे। रागिणी आल्या आल्या म्हणते, काय ग अर्पिता, एवढ्याशा कारणावरनं ह्याच्यावर चिडेल का मी? आता हे विचारतात अभिमन्यू सर काळजीने, काय ग रागिणी कशी आलीस तू? रागिणी खूप केऑस क्रिएट करते आणि म्हणते, लाभ हो, कशाला सिंपती दाखवतोयस मला? अभिमन्यू सर म्हणतात, काय झालं रागिणी? आता ही अर्पिता पण भांबावून जाते आणि म्हणते, काय झालं तुला रागिणी? शेखर पण विचारपूस करायला लागतात। रागिणी बोलते कमी पण किंचाळते जास्ती। ती म्हणत असते, मला काय विचारताय, विचारा त्याला काय झालंय ते। आता हे अभिमन्यू सर म्हणतात, सांभाळ स्वतःला रागिणी। पण आता रागिणी त्यांची कॉलर पकडते आणि आता त्यांना जाब विचारते। अभिमन्यू सर म्हणतात, असा 11 अस्ताळेपणा करून काय साध्य करणार आहेस तू रागिणी? रागिणी म्हणते, 17 वर्षापासून काय साध्य केलंय रे मी, सांग ना मला। तुझ्यावर जीवापाड प्रेम केल्याने मी आतापर्यंत 17 वर्ष तुझ्यासोबत मैत्री जपली मी, त्याचा काय फायदा झाला मला? अर्पिता खूप भांबावून गेलीये हिचं रूप हे असं विचित्र बघून। रागिणी म्हणत असते, फक्त माझी नाचक्की झाली आहे। कॉलेजमध्ये सगळे जण विचारत तर होतेच मला, पण तू तर स्वतःहून माईकवर अनाउन्समेंट केली, माझ्या चारित्र्याचे धिंडवडे उडवलेस तू। आता हे अभिमन्यू सर म्हणतात, रागिणी स्वतःला सांभाळ। अगं मी कुठलाही तपशील दिलेला नाहीये, कुठे काय बोलायचं नाही याची अक्कल आहे मला, उगाच काहीही बोलू नकोस। आता रागिणी म्हणते, मग काय करावं ते कसं कळत नाही रे तुला? जोरात ओरडते ती, का वागतोयस असं माझ्याशी? सांग ना रे अभि, काय कमी काय रे माझ्यामध्ये? मी हुशार आहे, मी सुंदर आहे, अजून काय लागतं रे संसाराला? का आपल्या दोघांमध्ये काही होऊ शकत? सांग ना रे मला अभि, बोल ना माझ्याशी। अभिमन्यू सर खूप शांततेत बोलतात तिच्याशी, हे बघ तू सध्या मनस्थितीत नाही, आपण नंतर बोलूयात। पण रागिणी चिडते, ओरडते त्यांच्यावर, मला सगळं कळतंय, अख्ख्या जगाला कळतंय, पण तुला समजून घ्यायचं नाहीये अभि। शेवटी आज सत्य समोर आलंय रे, चुकीच्या पद्धतीनं का होत नाही पण समोर आलंय, बघ माझ्याकडे, अरे आय लव्ह यू। रागिणी खूप डेस्परेट झालेली दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो, ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते, अभिमन्यू राजे शिर्के माझं प्रेम आहे रे तुझ्यावर। आता ती त्यांच्या पाया पण पडते। पण आता मात्र अभिमन्यू सर खूपच काय बिचारे कोणत्या मनस्थितीत आहे आणि काय चाललंय। अभिमन्यू सर तिला आपुलकीने असे म्हणजे समजवतात की, हे बघ रागिणी, 17 वर्षापासून तू आपल्या मैत्रिणीचे दाखले देतेस ना, मग मैत्रीच्या बदल्यात प्रेमाची का अपेक्षा करतेस? तू मैत्री केलीस ना माझ्याशी रागिणी, आणि मी पण पहिल्यापासून तुझ्यासोबत मैत्रीच केली आहे। मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि कधीही करणार सुद्धा नाहीये। रागिणी अजून संतापते ना त्यांचं बोलणं ऐकून। आता अभिमन्यू सर तिला स्पष्ट सांगतात, मी याआधी तुला बोललो होतो आणि पुन्हा सांगतो की मी कधीही प्रेमातही पडणार नाही आणि मला कधी कोणाशी लग्न पण करायचं नाहीये। त्यावर रागिणी संतापून म्हणते, मूर्ख, अरे मूर्ख आहेस तू, की पोरगी गेली ना तुला सोडून कधीची, तरी तिला काय कवटाळून बसला रे? आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, बस कर आता, बस कर। आता मात्र त्यांचा पारा चढलाय। ते म्हणतात, यापुढे जर एक शब्द जरी बोललीस ना तिच्याबद्दल तर याद राखा, माझ्या भूतकाळाबद्दल बोलण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाहीये।
बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, यांचा पर्सनल प्रश्न आहे. का ही रागिणी एवढी मागे लागली आहे त्यांच्या, ते एवढे स्पष्टपणे नाही म्हणतात ना, बघायचा दुसरा. पण माहित नाही बाबा काय आहे या अभिमन्यू सरांमध्ये एवढं म्हणजे असं मी तुम्हाला मालिकेबद्दल सांगते हा. आणि कसं आहे प्रेक्षकांनो, हे कलाकार किती एफर्ट देऊन अभिनय करत असतात. शेवटी ही एक कथा आहे आणि ती आपल्यासमोर ते रिप्रेझेंट करतात आणि ती आपण मनोरंजन म्हणून बघायची असते. असो तर आता रागिणी त्या अर्पिताच्या जवळ जाऊन आरडाओरडा करते. अगं सांग ना त्याला अर्पिता, बोल ना काहीतरी, तरी किती निर्दयी आहे ग हा. आता ही अर्पिता बिचारी आधी साधी बोळी आहे, ती म्हणत असते अगं रागिणी शांत हो ग, मला काही माहितीच नाही काय झालंय. शेखर म्हणत असतो जाऊ दे ना ग रागिणी, त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये ग. अगं तुझं प्रेम नाही कळणार त्याला, हेच खरं आहे. अभिमन्यू सर आता शांतपणे तिथे उभे आहेत. आता रागिणी अजून ड्रामा क्रिएट करते आणि म्हणते मी तुझा भूतकाळ नाहीये रे अभि, पण मला तुझं भविष्य पाहिजे रे. अरे आपल्या दोघांचं भविष्य पाहिजे मला, हे ती खूप ओरडून सांगते. आता मला तर असं वाटलं तिच्या अंगात वगैरे आलं की काय. आता ती म्हणते की तू मला खूप हर्ट केलंयस, तू खूप मोठी जखम दिली आहेस मला, मी आता तुला विसरणार नाही आणि हे तुलाही विसरू देणार नाही. आणि आता डायरेक्ट धमकी देते त्यांना, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं ना तर त्याला फक्त आणि फक्त हा माणूस जबाबदार असणार आहे. आता असं बोलून ती वरती निघून गेली. अरे काय जबरदस्ती मागे लागायचं. ही अर्पिता बिचारी डोक्याला हात मारून रडायला लागते. आता किती घाबरून गेलीये बघा ना ती. या सगळ्या ह्याच्यातून फक्त तमाशा झालाय, बाकी काही कोणाच्या हाती लागलेलं नाहीये आणि आजूबाजूच्या लोकांना टाइमपास. असो मालिका आहे, आपण एन्जॉय करतोय म्हणून मी तुम्हाला रंगवून सांगते. तर इकडे आपण बघतोय या गौरीच्या घरी सुद्धा घट स्थापन झालेले आहेत आणि गौरीचे आई बाबा प्रार्थना करत असतात की सगळं काही नीट होऊ दे. तेवढ्यात गौरी तिच्या काकाला घेऊन येते आणि एवढ्या वर्षानंतर परत आलेले ते काका बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं ना. पण आता बघा प्रेक्षकांना पुढे जरा मजा चालली. गौरीचे बाबा म्हणतात विघ्नेश तू, आता तो त्यांचा मुलगा म्हणतो हे माझे बाबा आहेत का, पण फोटोत आहेत ते त्यापेक्षा जरा वेगळेच दिसत आहे. ती काकू एकदम टेन्शन मध्ये आली ना की हा माणूस कस काय समोर आला. ऍक्च्युली तुम्हाला सांगते प्रेक्षकांनो, ही काकू या तिच्या नवऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, संपर्कात आहे ती कधीची. असो तर आता काका एकदम असा घाबरून इकडे तिकडे पळत असतो. पण आता त्यांचा मुलगा म्हणतो आले आले, पळून गेलेले पप्पा आले. मला जरा हसूच झालं त्याच्या या वाक्यावर. किती इनोसेंट असतात ना मुलं. असो तर आता ते काका इकडे तिकडे बाहेर जायचा रस्ता शोधत असतात आणि म्हणत असतात कोणी येईल कोणी येईल. आता ती गौरी म्हणते अरे बाबा काका कोण येणार आहे. आता ते गौरीचे बाबा त्याला बसवतात खाली शांतपणे आणि म्हणतात अरे विघ्नेश कुठे होतास रे तू. अरे अरे किती शोधलं तुला आठवतं का रे, आई काय म्हणायची, आपण दोघं तिचे राम लक्ष्मण आहे. आपली आई सांगायची की नाही, कितीही मोठं संकट आलं की एकत्र तोंड द्यायचं. तुझ्या दादावर तुझा विश्वास नाही का रे. गौरी हे सगळं खूप इमोशनल होऊन बघत असते आणि प्रेक्षकांनो या काकाचा सूर काहीतरी तिसराच आहे. तो काका म्हणत असतो दादा अरे ती लोक माझ्या मागे लागली आहेत रे, ते कुठल्याही क्षणी इथे येतील, तू दार लावून घे. आता ते गौरीचे बाबा म्हणतात तुला नाही करणार कोणी बाबा. पण आता तो विघ्नेश काका म्हणत असतो नाही ती लोक केव्हाही येतील इथे. आता प्रेक्षकांनो या काकाला ते एवढं हायलाइट करतायत तर माझा असा अंदाज आहे या काकाचा आणि माहीचा काहीतरी संबंध आहे, कारण त्यांनी एका एपिसोडमध्ये थोडीशी छोटीशी झलक त्याची दाखवली होती. आता या गौरीची आई म्हणते भाऊजी घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही आहोत ना सगळे. गौरी त्या काकाला पाणी देते आणि म्हणते शांत हो अरे काका, काही होणार नाही तुला. तो काका गडबड सडबड पाणी पितो, त्याला ठसका पण लागतो. गौरी सांगते मला जेव्हा भेटला तेव्हा असंच वागत होता, घरी यायला तर नाहीच म्हणत होता काका. गौरी म्हणत असते काका काळजी नाही करायची हा, तो आपल्या घरात आहे, आता दारं खिडक्या पण बंद आहेत, तुला कोणी काही करणार नाही. पण तो काका घाबरतच म्हणत असतो की ते लोक येतील, ते मला मारतील. आता ही गौरी देवीच्या समोरचा प्रसाद त्या काकाला देते आणि मग तो शांत होतो. गौरी म्हणते किती आनंदाची बातमी आहे ना, आज घटही बसले आणि काकाही परत आला. पण ही काकू मात्र एक शब्द बोले ना, ती नुसती गंमत बघते. मग गौरीचं लक्ष जातच तिच्या काकूकडे. ती गौरी तिच्याकडे बघते आणि म्हणते काय ग काकू काय झालं, अशी का बघतेस तू. नाही म्हणजे तुझा विश्वास नाही बसत आहे का काका आलाय घरी ते. अगं काकू आपल्यावर देवीची कृपा झालीये बघ, आपला काका समोर आहे आपल्या. पण काकूला सगळं याच्या मागचा तमाशा माहितीये, तिला माहितीये की हा कुठला तरी स्वार्थ साधायला इथे आलाय. असो हे दोघे फक्त एकमेकांकडे बघताना दाखवले. आता पुढे बघा रागिणीने अजून एक सीन क्रिएट केलाय. खरं तर हा सगळा सीन वगैरे
वगैरे दाखवण्याच्या मागे त्यांचा एवढाच हेतू आहे की रागिणी दाखवते एक आणि तिच्या मनात तिसरंच आहे. तर आता हा शेखर म्हणत असतो रागिणी अगं जेवून घे, कशाला रडते. पण आता ती मस्त पोहे बिये खातीये बरं का, 2-2 चमचे तिच्यासोबत, आणि मोठ्याने रडत असते, जा जा मला नाही जेवायचं, जा तू इथून. आता तो शेखर म्हणतो अगं असं कसं, माझी बहीण उपाशी आहे ना, माझ्या घशाखाली कसा जाईल अन्नाचा कण, माझ्या डोळ्याला डोळा लागल का. आणि फिदी फिदी हसत असतो शेखर मध्ये मध्ये. म्हणजे यांना फक्त अभिमन्यू सर आणि त्या अर्पिताला ऐकवायचा आहे यांचा ड्रामा. आता ही रागिणी म्हणत असते नकोय मला, जा जा. आता तो चमचा पण फेकते ती, म्हणजे आवाज आवाज यायला पाहिजे ना बाहेर. तर आता दोघं जण डिस्कस करायला लागतात स्कोर बोर्ड काय झाला. मग आता रागिणी म्हणते 2 वर्सेस 3. शेखर म्हणतो अगं माझी बबडी, अगं तू जो काही तमाशा केला ना खाली, माझ्याकडून तुला एक्स्ट्रा पॉइंट आहेत, 2 वर्सेस 5 घेऊन टाक ना. आता लगेच ही काहीतरी चेंज करायला लागते मोबाईल मध्ये ते पॉइंट्स त्यांचे. शेखर तिच्या ऍक्टिंगचं कौतुक करतो आणि म्हणतो त्या अभिमन्यूला तुझ्याशी लग्न करावंच लागेल. आता त्यानं नाही केलं ना लग्न तर आता मी माझंच नाव बदलून टाकतो. ठरलं. रागिणी म्हणते तू कशाला तुझं नाव बदलतो, कारण माझं नाव बदलणार आहे, मिसेस रागिणी अभिमन्यू राजशिर्के मी होणार आहे. बघ स्वप्न बघ म्हणा बिचारीला. तर आता हा काका अर्ध्या रात्री त्या काकूला उठवतो, ती काकू गडबडीत उठते. तर हा काका म्हणतो काय ग असं का तोंड पाडून बसलीस तू, काय झालं तुला, अगं एवढ्या वर्षांनी आलोय मी घरी, तू अशी का रिॲक्ट करतेस. आता ती काकू म्हणते मला माहितीये तुम्ही माझ्यासाठी नाही आलेले, नक्की तुम्ही का आणि कशासाठी आलेत घरी. हे बघा माझ्याशी खोटं नका बोलू, मला सगळं माहितीये, तुमचा काहीतरी हेतू आहे. इतकी वर्ष सगळ्यांपासून मी सगळं लपून ठेवलंय की मी तुमच्याशी बोलते वगैरे. त्यावर तो काका म्हणतो हा विघ्नेश पाचपूत आहे ना, हा सिंगल खेळतो, गेम बिम काही नाहीये माझा. तर आता ही काकू म्हणते हो नसेल, पण आता तुम्ही का आले ते सांगा, सगळे आनंदात होते ना, मी मात्र मॅड सारखी तुमच्या थोबाडाकडे बघत होते. मग आता तो काका म्हणतो तशी पण तू मॅडच आहे. मग आता ती काकू निघून जात असते. मग काका म्हणतो तुला एवढंसं काम सांगितलं होतं, तू का नाही केलं ते काम, गौरीला लग्नासाठी तयार करायला सांगितलं होतं ना मी तुला, तू का नाही केलं ते काम. आता ती काकू म्हणते अरे मी केलंय ते काम आणि काय काय नाही केलं ते विचारा, पण तुमची पुतणी तुमच्यासारखीच हट्टी आहे, ती काही तयार नाहीये लग्नाला, इकडचं तिकडचं सगळं बोलती ती, पण त्या पोराला काही हो म्हणत नाही, त्याला मी काय करू. आता तो काका म्हणतो तू तर काहीच करू नको ग, आता जे करायचे ते मी करेल आणि बरोबर करेल. हा काका आता जबरदस्ती गौरीचं लग्न त्या मराठी जॉन इब्राहिमशी ठरवतो प्रेक्षकांना, म्हणजे त्या राघवशी. तर आता इकडे ही अर्पिताला हसत असते बरं का रागिणी, ती म्हणते तुझी बायको काय बावळट आहे रे. शेखर म्हणतो अगं माझी बायको साधी भोळी आहे ग, तू तिला काही पण सांग तिचा विश्वास बसतो पटकन. अगो रागिणी म्हणते हा या भोळ्या भाबड्या अर्पिताचाच फायदा करू आपण आणि त्या अभिमन्यूला अजून गिल्ट देऊ. पुढच्या 15 दिवसात नाही त्याने आमच्या लग्नाची तारीख काढली ना तर बघच तू. आता तो शेखर म्हणतो अरे असं झालं ना तर मी अजून 100 पॉइंट टाकेल तुझ्या खात्यात. दोघे जण जरा घाबरत बोलताय कोणी येईल का म्हणून तो आपला शेखर मागे मागे बघत असतो. आता ती रागिणी म्हणते तुला काही दुसरे येतच नाही ना, पण आता बघ आता त्या अर्पिताचं माइंड आपण आता डायव्हर्ट करू आणि आता पुढचं मिशन म्हणजे रागिणी आणि अभिमन्यूचा शुभ विवाह आणि दोघे जण शेणाई वाजवायला लागतात तेही तोंडाने. आणि प्रेक्षकांनो इथे हा भाग आज पूर्ण झाला. तर आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात हिने बरोबर अर्पिताला हेरलंय अभिमन्यू सर, तिला कॉलेजला जाताना म्हणतात गपचूप ती गोळी घे म्हणजे तुझं डोकं दुखायचं थांबेल आणि निघून जातात. पण आता ही त्या अर्पिताचं माइंड डायव्हर्ट करते, म्हणजे तिला उगाचच प्रेशराईज करते आणि म्हणते मी लग्न करेल तर फक्त अभिमन्यूशीच, नाहीतर मी कधीच लग्न करणार नाही आणि जीव देईल स्वतःचा, असं काहीतरी तिला सांगते ती उगाचच. पण ती अर्पिता बिचारी खरंच साधी भोळी आहे, एवढं पण भोळं राहू नये माणसाने. पण आता ही बघा तिला अशी बोलते आणि बाहेर जाऊन हसायला लागते मंजुलिका सारखी. आता प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आता कोणता ट्विस्ट येणार आहे हे सांगितलं तर मजा निघून जाईल, पण त्यासाठी बघत राहा तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार सोनी मराठीवर आणि त्याचा रिव्ह्यू ऐका अनघावी स्टोरीवर. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.